गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या आणि या सगळ्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. बातमी आहे शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनामध्ये पाहायला मिळू शकते आणि 6 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या, प्रभाग रचनेत बदल, नगराध्यक्ष सरपंचाची थेट निवडणूक, विद्यापीठ कायद्यात सुधारणा अशी विविध विधेयकं मांडण्यात येणार. तसंच राज्यातील पूरस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अन्य प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहे. तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावित विधेयकं आणि अध्यादेशांवर एक नजर टाकूयात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक, तर महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक, महाराष्ट्र ग्रामपंचायत विधेयक आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक, महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन म्हणजे विकार व विनियम आणि सुधारणा विधेयक. तर शिंदे फडणवीस सरकारचं आज पहिलं अधिवेशन पार पडणार आहे. पावसाळी अधिवेशन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये या नव्या सरकारची अधिवेशनात आता कसोटी लागणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळापुरता त्यांच्याकडील खात्याचं वाटप केलं आणि आपल्याकडील खाती त्यांनी सहकारी मंत्र्यांकडे दिलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान उदय सामंत, परिवहन शंभूराज देसाई, पणन दादा भुसे, सामाजिक न्याय विशेष सहाय्य संजय राठोड, मृदू व जलसंधारण तानाजी सावंत, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन अब्दुल सत्तार, पर्यावरण वातावरणीय बदल दीपक केसरकर आणि अल्पसंख्याक व औफाक संदीपान भुमरे यांच्याकडे त्यांनी खात्यांचं वाटप केलेलं आहे. तर आता पावसाळी अधिवेशनामध्ये व्हीपवरून शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. शिवसेनेमधील दोन्ही गट विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं आमनेसामने येण्याची शक्यता असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का? तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का? अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार आहेत. धोरणात्मक बाबी देखील चर्चेसाठी येतील. अशा वेळेस आम्ही जी भूमिका घेऊ ती शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू असेल असा ठाकरे गटाचा दावा आहे. गोगावलेंचा व्हीप कायद्यानुसार आहे. गोगावलेंना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानं प्रभू यांच्या व्हीपला अर्थ उरलेला नाही असा शिंदे गटानं दावा केलेला आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, व्हीपवरून शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणाचा व्हीप कोणाला लागू होण्याची शक्यता आहे? मनाली, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, कारण का कायदेशीर मान्यता जी आहे त्यानुसार शिंदे गट जो दावा करतोय की जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी भरत गोगावले यांची नियुक्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांचा व्हीप जो आहे तो कायदेशीररित्या योग्य आहे. तर ती प्रभू जे आहेत ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत त्यांचा व्हीप तो देखील पूर्णपणे कायदेशीर आहे असा दावा ठाकरे गट करते. मुळात हा संपूर्ण प्रकार जो आहे तो ज्यावेळेस सरकार अल्पमतात आहे का बहुमतात आहे ज्यावेळी मतदान करण्याची वेळ आली होती त्यावेळी दोन्ही गटांकडून या पद्धतीचे व्हीप जे आहे ते जारी करण्यात आले होते. अर्थात की या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये देखील हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशातच नेमकं व्हीप कोणाचा कायदेशीर आणि कोणाचा बेकायदेशीर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या विधानसभा अध्यक्ष आणि न्यायालयांच्या कक्षेमध्ये येतात. त्यामुळे आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे की शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांचा जो व्हीप बजावण्याचा प्रकार जो आहे त्यानुसार तो नेमका कोणत्या आमदारांना लागू होतो आणि कोणत्या आमदारांना लागू होत नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कायदेशीर मान्यता कधी मिळते त्यावेळेस सगळं स्पष्ट होतील.
अगदी बरोबर आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या दरम्यान आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे हे सुद्धा पाहायचं. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. तर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारला खडे सवाल विचारलेत आणि त्यानंतर शिंदे फडणवीसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात विरोधक आणि सरकारमधील हे घमासान. आम्ही अशा निर्णयाप्रत आलो की हे जे काही त्यांनी आपल्याला चहापानाला बोलवलेलं त्याच्यामध्ये बहिष्कार टाकायचा आणि ते बहिष्कारची कारणं काय आहेत त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे. ते आपल्याला पण आम्ही देतो की ह्या कारणाच्या करता आम्ही पूर्वसंध्येला विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार त्या ठिकाणी टाकला. विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि 7 पानी पत्र आम्हाला दिलंय. यातले मधले 4 पानं बहुधा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातलेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये काही फार फेरफार नाही आहे, शब्दांमध्ये काही फेरबदल नाही आहे. बरेचसे मुद्दे आपल्यासमोर उपस्थित केलेत. बहिष्काराचे पत्र देखील आम्हाला त्यांनी दिले की 7-8 पानाचं आहे. आम्हाला वाटलं अंतिम आठवडा प्रस्ताव आहे काय, तर आमचं सरकार आता 1.5 महिने झालेत. तर तरी असू द्या, विरोधी पक्षाचं काम करत असतो. हे शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालेलं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्यापही विधिमान्य नाहीये. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या मॅटर चालू आहेत. अजूनही त्याच्या तारखा सातत्याने पुढे पडतात. निवडणूक आयोगाच्या समोर देखील काही प्रश्न गेलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी एकत्रित युती म्हणून मतं मागितली होती असे 2 पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊन हे सरकार तयार झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानीचं सरकार होतं. कारण केवळ आमच्याच नाही तर जनतेच्या मॅन्डेटला सुरा खुपसून ते सरकार त्या ठिकाणी आलं होतं. विरोधी पक्षनेत्यांनी देखील तो विश्वास ठेवावा. मगाशी देखील उपमुख्यमंत्री महोदय म्हणालेत की खूप लोकशाहीचा गळा घोटला, काय काय केलं, बेईमानीचं सरकार आहे, विश्वासघातकी सरकार आहे, सगळं आहे. आता जे काम 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही 2.5 वर्षानंतर केले दुरुस्ती त्याच्यामध्ये. विकासाच्या कामांना स्थगिती दिली, डीपीसीला स्थगिती दिली, सगळ्याच गोष्टीला स्थगिती दिली. त्याच्यात मराठी भाषा पण आलेली आहे. आज विधिमंडळामध्ये निवडून आलेला जो आमदार लोकप्रतिनिधी असतो तो 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तो काही कुठल्या तिथं जर विकासाचे रस्त्याच्या करता, पिण्याच्या पाण्याच्या करता किंवा कुठल्या योजनेच्या करता निधी गेलेला असतो, तो निधी हा त्या जनतेच्या करता असतो आणि तो त्यांचा अधिकार असतो. त्यालाच सगळ्याला स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे. कुठल्याही याला स्थगिती दिलेली नाही. आम्ही पुनरावलोकन करतो आणि ते का करतो? जाता जाता 100 रुपयाची जिथे तरतूद आहे तिथे 500 रुपये जर वाटून टाकले तर त्याचं पुनरावलोकन करावंच लागेल. कारण ते कसे खर्च होतील हेही आपल्याला माहिती आहे, त्याचा काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे आणि त्याचा बजेटवर काय परिणाम होईल हेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून हे पुनरावलोकन आम्ही करतो. पूर्वीच्या सरकारने त्या ठिकाणी काही निर्णय घेतले होते. 2.5 वर्ष ज्या काही निर्णयाला स्थगिती देऊन टाकली होती पूर्वीच्या सरकारची, तसं आम्ही काही करणार नाही. आम्ही 2.5 महिने देखील थांबलो नाही. आम्ही धडाधड निर्णय घेतले. त्यामुळे स्थगितीच्या बाबतीमध्ये मला वाटतं आणि अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेही स्थगिती नाही. आमदारांच्या कामांना स्थगिती नाही. औषध खरेदी आहे त्याला स्थगिती नाही. तर राज्य सरकारी कर्मचारी 75 वर्षांवरील नागरिक आणि गोविंदा पथकातील गोविंदांना शिंदे फडणवीस सरकारनं दिलासा दिलाय.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि त्यामुळेच आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34% होणार आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधील मोफत प्रवास करता येणार आहे. तर गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम सरकारकडून भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आपल्या राज्य शासनाचे जे कर्मचारी सर्वजण आहेत त्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढ आज कॅबिनेटमध्ये झालेली आहे. त्यामुळे आणि ही ऑगस्ट महिन्यापासून त्यांना ते पैसे मिळतील. आता DA जो आहे महागाई भत्ता 31% वरून 34% एवढा मिळणार आहे. 3%ची वाढ आजच्या कॅबिनेटमध्ये हा मोठा डिसिजन झाला आहे. सर्व आपल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना याचा बेनिफिट मिळणार आहे. आता जोरदार दहीहंडी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतोय. तर अनेक गोविंदांची मागणी होती, विनंती होती की जे अपघात होतात त्याच्यामध्ये दुर्घटना होतात तर त्याच्यात त्या गोविंदांना एक विम्याचं कवच असलं पाहिजे. तर 10 लाखाचं विम्याचं कवच जे आहे त्याचा प्रीमियम जो काही शासन भरेल आणि प्रत्येक गोविंदाचा 10 लाखापर्यंतचा विमा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 75 वर्षाचे जे नागरिक आहेत, आता 15 ऑगस्टला ज्यांना 75 वर्ष वय झालं त्यांना STमध्ये मोफत प्रवास हा एक निर्णय आम्ही घेतोय. तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलंय. आतापर्यंतचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केले तेव्हा तेव्हा राजकीय नेत्यांवर ED आणि CBIची कारवाई झाली आहे आणि त्यामुळे आता कोणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मोहित कंबोज यांनी जे ट्विट केलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. हे ट्विट सेव्ह करा. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. तर याच विषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग तुषार, आपण पाहतोय मोहित कंबोज यांचं ट्विट म्हणजे नेमका कोणाला सूचक इशारा? आपण जर पाहिलं असेल तर मोहित कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट 2019 मध्ये जी इरिगेशनची एन्क्वायरी बसवण्यात आली होती, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एन्क्वायरी बंद करण्यात त्या संदर्भात सूचक विधान केलेलं आहे. 2019 मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित अनेक महत्वाची नावे होती आणि त्यांची एन्क्वायरी गठीत करण्यात आली होती. मात्र 2019 मध्ये जे आपल्याला वेगळं सत्तर पाहायला मिळालं, अजित पवार आणि फडणवीस राज्यामध्ये फॉर्म्युला आला आणि अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र आता मोहित कंबोज यांनी ट्विट करण्यामागचा नेमका अर्थ काय आहे, ही एन्क्वायरी पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र येत्या काळामध्ये जर इरिगेशन स्कॅमची एन्क्वायरी परत सुरू केली गेली तर राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांची चौकशी होऊ शकते आणि या चौकशीनंतर कोण नेमकं आतमध्ये जाणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र मोहित कंबोज यांनी जे ट्विट केलेलं आहे की 2019 मध्ये जी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या चौकशी समितीने अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती, आता पुन्हा एकदा जलसिंचनाची चौकशी पुन्हा एकदा सुरू होते का ते पाहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे मोहित कंबोज येत्या काळामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक बड्या नेत्यांची परदेशामध्ये कशी प्रॉपर्टी आहे, अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या नावावरती कशी प्रॉपर्टी ठेवलेली आहेत या संदर्भातली आकडेवारी आपल्याला देताना पाहायला मिळणार आहे.
धन्यवाद तुषार, या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं उद्या 17 ऑगस्ट रोजी सकाळी म्हणजे आज 11 वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत होणार आहे. नागरिकांनी त्या ठिकाणीच थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं राज्य सरकारनं आवाहन केलंय. या उपक्रमामध्ये राज्यातील खासगी, शासकीय तसंच इतर सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ यांमधील शिक्षक, विद्यार्थी सहभागी असणार आहे. तर खासगी आस्थापनं, व्यापारी प्रतिष्ठानं, संस्था यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. पुणे नगर हायवेवर रांजणगाव इथं भीषण अपघात झालाय. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन 5 जणांचा मृत्यू झालाय. तर यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झालाय आणि उलट्या दिशेनं अचानक ट्रक आल्यामुळे हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर आता आपण ही बातमी पाहतोय पुणे नगर हायवेवरची आहे. पुणे नगर हायवेवर रांजणगाव इथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. तर उलट्या दिशेने अचानक ट्रक आल्यानं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. रायचंद, आपण पाहतोय अत्यंत भीषण आणि ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे आज हा इतका मोठा अपघात झाल्याचं दिसून येतंय. काय सविस्तर अपडेट्स? बरोबर आहे म्हणाली. आज पहाटेची घटना आहे आणि नगर जिल्ह्यातलं हे कुटुंब होतं. पुण्याला गेलेलं होतं आणि पहाटे नगरच्या दिशेने जात असताना शिरूर तालुक्यातला जो MIDC परिसर आहे, याच परिसरातल्या LG कंपनी समोर हा अपघात घडलाय. ट्रक चालकाची चूक आहे. विरुद्ध दिशेने येत असताना पहाटेच्या सुमारास या कार चालकाला हा ट्रक व्यवस्थित दिसला नाही आणि समोरासमोर धडक झाली. यामध्ये एकाच कुटुंबातील हे सर्व जण मृत आहेत, 5 जण. विशेष म्हणजे यातील 3 लहान बालकांचा समावेश आहे आणि एक महिला जखमी आहे. आज पहाटे ही घटना घडली तर हे जागेवरती 5 जण मृत झालेले आणि एक जखमी महिला आहे, तिला जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खरं तर MIDC परिसरामध्ये कुठलंही नियंत्रण नसल्यामुळं अशा पद्धतीने हा अपघात घडलेला आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे म्हणाली. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्याला माहिती देत होते. तर पुणे नगर हायवेवर रांजणगाव इथं भीषण अपघात होऊन या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एक प्रवासी गंभीर जखमी आहे. तर आता बातमी गोंदियामधली. गोंदियामध्ये 2 ट्रेनच्या धडकेमध्ये 50 प्रवासी जखमी झाल्याची बातमी येते. रायपूरकडून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या भगत की कोठी ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात झाला आणि एका मालगाडीला भगत की कोठी ट्रेननं मागून धडक दिली असून या अपघातात या ट्रेनचा एक डबा रुळावरून खाली घसरला. अपघातात 50च्या वर प्रवासी किरकोळ जखमी झालेत आणि जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली आहे. 5 किलोमीटर पहले हम लोग बैठे थे आराम से, अचानक मतलब धक्के की आवाज़ आया. मैं सोया हुआ था, अचानक गिरा तो मेरे यहाँ पे चोट लगा, चेस्ट में भी लगा, पैर में भी लगा. मेरे बोगी में बहुत लोग थे, 7-8 लोग थे. तर हे आहेत अपघाताची दृश्य. मालगाडीला ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे 50 प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत. 2 ट्रेनची धडक झाली आहे, पण मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे. मालगाडीला ट्रेनची जोरदार धडक बसलेली असून गोंदियामध्ये ही घटना घडली. आज पहाटे 4:30च्या सुमारास गोंदियात 2 ट्रेनच्या धडकेत 50 प्रवासी जखमी झालेत. येथील रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर 2 ट्रेनचा अपघात झालेला आहे. भगत की कोठी असं ट्रेनचं नाव आहे. त्या ट्रेननी समोर असलेल्या मालगाडीला धडक दिली आहे. सिग्नल लाईन क्लिअर न झाल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात 53 लोक जखमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे 13 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांचा उपचार सध्या गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात सुरू आहे. त्याचप्रमाणे काहींचा उपचार हा खाजगी रुग्णालयात सुरू आहे. ही ट्रेन आहे ही रायपूरकडून नागपूरच्या दिशेनं जाणार होती. मात्र रात्री 2:30 हा अपघात झालेला आहे आणि समोर असलेल्या मालगाडीला ही धडक बसल्यामुळे
या गाडीचा अपघात झाला. या अपघातात मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहे आणि S3 हे जी गाडीचा जो डब्बा होता, बोगी आहे, त्या बोगीला अपघात झाल्यामुळे तेथील जे प्रवासी होते त्यांना मोठ्या इजा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जे ट्रेन जे रूटवरून खाली उतरली होती त्या ट्रेनला पुन्हा रूटवर चढवण्यात आला आणि तिला नागपूरला पाठवण्यात आलेले आहे. आणि सध्याच्या घडीला या आपण बघू शकता की या पटरीवर काम चालू आहे, मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर काम चालू आहे की रेल्वे रूट आहे तो क्लिअर करण्यात आलेला आहे आणि रेल्वेचा जो येवा-जा आहे तो सध्या सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे ही जी ट्रेन आहे आठवड्यातून एकदाच चालत होती आणि सध्याच्या घडीला आता ट्रेनचा जे येणं जाणं अप डाऊन जे आहे ते सुरू आहे. मात्र युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाकडून इथे कार्य सुरू आहे. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. मार्गावरचा प्रवास आता आणखी खडतर झालाय. महामार्गावर आणखी 24 ठिकाणी खड्डे पडलेले असून काही ठिकाणी रस्ता खचलाय आणि त्यामुळे गणेशोत्सवामध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान महामार्ग पोलिसांसमोर आहे. वाकण पट्ट्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 8 ठिकाणी आणि महाड पट्ट्यात 7 ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळून येत आहेत. तर पळसपे, कशेळी, चिपळूण या पट्ट्यातही खड्डे झालेले आहेत आणि या भागातून जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे. दरम्यान 27 ऑगस्टपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. तर भिवंडी तालुक्यामधल्या वसई रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवरून मालोडी येथील टोलनाक्यावर टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीची जबाबदारी असताना या कंपनीच्या ठेकेदारानं वसई रोडवरील या खड्ड्यांची दृश्य जी आहेत ती समोर आणलेली आहेत. वसई रोडवरील हे जे खड्डे जे आहेत, खड्डे बुजवताना कंत्राटदारांकडून कामचुकारपणा केला जात असल्याचं वास्तव समोर आलंय. तर टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीच्या कंत्राटदारानं चक्क खड्डे भरताना खड्ड्यात पाणी साचलेलं असताना त्या पाण्यातच डांबर मिक्स खडी टाकलेली आहेत आणि कंत्राटदाराच्या या प्रकारचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे सुप्रीम कंपनीच्या कामाची पोलखोल झालेली आहे. आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये महानगर गॅस लिमिटेडनं कपात केली असून सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलो 4 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून ही कपात लागू झाली आणि या कपातीनंतर मुंबईमध्ये सीएनजीचा दर हा प्रति किलो 80 रुपये तर पीएनजीचा दर प्रति किलो 48 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात झाल्यानं वाहन चालकांना आणि सर्वसामान्यांना दिलासाही मिळाला आहे. तर घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर जुलै महिन्यात घटून 13.93% आलाय. जूनमध्ये हीच आगाऊ महागाई जी आहे, घाऊक महागाई जी आहे ती 15.18% होती आणि खनिज तेल, खाद्यपदार्थ, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, ऊर्जा, रसायन आणि रासायनिक उत्पादनं इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे जूनमध्ये महागाई वाढली होती आणि जुलैमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यानं महागाई दर कमी झाला. आणि या सगळ्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर या पुढचं बुलेटिन आपण पाहणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेष.